सहकाराचा पाया हा साखर कारखाना आहे आणि साखर कारखान्याच्या जीवावरती राजकारण केलं जातं। ऊसतोड मजुरांच्या अनेक दिवसापासूनच्या समस्या तशाच आहेत। या ऊसतोड मजुरांच्या नावावरती अनेकांनी राजकारण केलं, मात्र त्यांच्या समस्या अजूनही तशाच आहेत। काय समस्या आहेत आणि कशा परिस्थितीत ते साखरेला गोडवा आणतात, या गोड साखरेची कडू कहाणी साम टीव्हीवरती चला पाहूया। राज्याचं राजकारण फिरतं ते साखरेभोवती आणि साखरेच्या अर्थकारणाचा पाया आहे तो हाच ऊसतोड कामगार। साखरेचं खाणार त्याला देव देणार अशी म्हण आहे खरी, पण साखरेचं खाणारे जेव्हा साखर झोपेत असतात तेव्हा ऊसतोड कामगारांचा असा जगण्याचा संघर्ष सुरू असतो। रात्रीचा दिवस करत त्यांचं काम सुरू असतं। रोजची 2 घासांची लढाई म्हणजे या ऊसतोड कामगारांचं जीवन। महागाई वाढली आहे, पण कष्टाचा मोबदला काही वाढत नाही। रात्रीच्या अंधारात कधीतरी उद्या उशक्काल उगवेल या आशेवर ऊसतोड कामगारांचे कष्ट सुरूच असतात। साखर कारखान्यांसाठी राबणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या बालावर सगळीकडे असंच चित्र दिसतं। साखरेचं उत्पन्न या वर्षी सर्वात जास्त झालेलं आहे, मात्र या साखरेला तयार करण्यामागे जे हात आहेत त्यांना किती कष्ट करावे लागतात हे दाखवण्याचा साम टीव्हीचा हा प्रयत्न आहे। मी आता सोमेश्वर साखर कारखान्याच्या एका फडावरती आहे। या ठिकाणी सर्व ऊसतोड मजूर जे आहेत ते आता ऊस तोडून आणि ऊस जो आहे तो कारखान्याला टाकून आपल्या फडावरती आलेले आहेत आणि पुन्हा पहाटे 3 वाजता त्यांना सर्व तयारी करून ऊस तोडण्यासाठी जायचं आहे। मस्त काम करतो, 2 टेलर तोडते आम्ही, दररोजची खेप देतो। मग हे पोरांचं शाळेचं कसं काय? आता मग तिकडं घरी कोणी सांभाळायला नाही राहत, मग इकडं आणावं लागतं। मग ते शाळेमध्ये इथं पण जात नाही ना, मग ते तुम्हाला वाटत नाही का शिकाऊ पोरं? आम्हाला मस्त वाटतं, पण मग आता इकडं आल्यावर जात नाही ते शाळेमध्ये, घाबरतात पोरं आमच्यावाले। आणि परिस्थिती आता परिस्थिती गण आहे, पण आता त्याला इलाज नाही ना, मग आम्ही काय गरीब लोक आहेत। तर माझं म्हणणं आहे की कारखान्याने यांच्या मुलांसाठी अशी शिक्षणाची काहीतरी अशी जागजागेवर सोय केली पाहिजे। त्यांनी कारखान्याने जी लोक ठेवलेत ती लोक येत नाहीत। माझ्या तर अनुभवाने म्हणजे मी आत्तापर्यंत इथे आहे, तर ही लोक बिलकुलही इकडे येत नाहीत। एकीकडे कोरोनाचं संकट, आर्थिक आणीबाणी आणि पिढ्यानपिढ्या राबणारे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले हे ऊसतोड कामगार। काबाड कष्टांचीच कायम सोबत बदलतात ते फक्त आश्वासन देणारे नेते। पोटाची भूक भागवण्यासाठी ऊसतोड कामगारांच्या टोळ्या राबतच असतात। ऊस तोडणं, कारखान्यावर घालणं आणि पुन्हा ऊस तोडणं, याच चक्रात आयुष्य फिरत राहतं। पहाटे 3 वाजता कडाक्याच्या थंडीत ऊसतोड कामगारांचा दिवस सुरू होतो। ऊसतोड कामगार पती पत्नी दिवसाला 2 ते 2.5 टन ऊस तोडतात। फडात ऊस तोडल्यानंतर त्याची मोळी करून ते ट्रॅक्टरमध्ये मोळी भरण्यापर्यंतची सगळी कामं ऊसतोड कामगारांनाच करावी लागतात। ऊसतोड मजुरांना ऊस तोडल्यापासून तो कारखान्यापर्यंत आणण्यासाठी मोठे कष्ट करावे लागतात। 5-5, 6-6 किलोमीटर यांचे फड असतात आणि या ठिकाणी ऊस आणल्यानंतर बैलगाड्यांच्या रांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। एक गाडी खाली करण्यासाठी 2-2, 3-3 तास लागतात। तोपर्यंत त्यांना विश्रांती करण्यासाठी या ठिकाणी कुठली व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली नसते। त्यामुळे यांना ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी झोपायला लागतं, थांबायला लागतं। खाण्याची व्यवस्था कुठे या ठिकाणी नसते। आपल्याबरोबर काही ऊसतोड मजूर आहेत, त्यांनी आता गाड्या खाली केलेल्या आहेत। किती वेळ लागला, काहींच्या गाड्या खाली व्हायच्यात, त्यांनी या ठिकाणी आता विश्रांती जी आहे ती घेतलेली आपल्याला मी तुम्हाला दाखवू शकतो। या ठिकाणी ते झोपलेले आहेत। ते 1 तासभर लागतं। आम्ही कोप्यावरून येतो, कोप्यावरून आल्यानंतर मग इथं तासभर नंतर मग खाली होत्यात। मग तासानंतर आम्ही जातो। मग पाट्या परत कोण 3 वाजता जातं, कोण 4 वाजता जातं, मग परत भरून आणतो आम्ही। ना कामाच्या वेळा ना वेतनाची हमी।
कामाच्या ठिकाणी सुविधांचं तर नावच नको. पूर्वी ऊसतोड कामगारांची मजुरी 239 रुपये होती. त्यात उदार मनानं 14% वाढ झाली. आता दिवसाला 274 रुपये मिळतात. आता एवढ्यात जगायचं कसं याचा शोध घेत ऊसतोड कामगारांचं जगणं सुरू असतं. पहाटे ऊस तोडीला सुरुवात होत असते. मी आता ऊसाच्या फडामध्ये दाखल झालेलो आहे. 3 नंतर यांचं काम जे आहे ते सुरू होतं. 3 वाजता अनेक जण साखर झोपेमध्ये असतात. मात्र साखर झोपेत असणाऱ्या लोकांना साखर देण्यासाठी हे सर्व ऊसतोड मजूर जे आहेत ते ऊसाच्या फडात ऊस तोडत असतात. आपण आत्ता बघितलं तर दिवस उगवायला सुरुवात होतीये काही वेळामध्ये. आता 6 वाजलेले आहेत. निम्मा ऊस तोडून जो आहे तो या ऊसतोड मजुरांचा झालेला आहे. या फडामध्ये आपण बघितलं तर 4 गाड्या आहेत आणि 4ही गाड्यांवरती निम्मा ऊस तोडून झालेला आहे. आपल्यावर ऊसतोड मजूर आहे, आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत. मावशी, किती वाजता आलात तुम्ही? आम्ही 4 वाजता इथं आलो. कोपीवरून किती वाजता निघतो? कोपीवरनं 3 वाजता निघतोय. किती तोडायला लागतो? ऊस 3 टन 3.5 टन तोडावं लागतंय. किती म्हणजे मग स्वयंपाक पाणीचं कसं? स्वयंपाक संध्याकाळीच करायचं 6 वाजता. आधीच करायचं आदल्या दिवशी. आता तोडून झाल्यावर 8:30 वाजता जेवायचं. 8-9ला गाडी भरायची, 10-11 वाजता कोप्यावर जायचं. मग तिथे गेल्यावर अजून स्वयंपाक करून जेवायचं. आंघोळ्या धुणे सगळं करायचं गेल्यावर. डायनिंग टेबलवरचा ब्रेकफास्ट साखरेमुळे गोड होतो, पण तीच साखर निर्माण करणारे हात मात्र शेतात न्याहारी करत असतात. तेव्हा हे असं चित्र असतं. सकाळचे 9 वाजायला आलेले आहेत आणि पहाटे 3:30 वाजता हे सर्व ऊसतोड मजूर जे आहेत ते ऊसाच्या फडामध्ये पहाटे आलेले आहेत आणि आता त्यांचा न्याहारीचा टाईम झालेला आहे. या ठिकाणी त्यांचा ऊस तोडून जो आहे तो झालेला आहे आणि निम्मा ऊस जो आहे तो अजून बाकी आहे. 9 वाजता हा त्यांचा न्याहारीचा टाईम आहे आणि हा स्वयंपाक जो आहे त्यांनी रात्री म्हणजे 8 वाजता केलेला आहे आणि रात्रीचा स्वयंपाक त्यांना सकाळी घेऊन यायला लागतो. आपण बघू शकतो की यांना कडधान्य जे आहे ते सोबत घेऊन यायला लागतं. काय अडचणी आहेत? पोरं आजारी वगैरे पडले तर काय करतात? आमचे पोरं आजारी पडले, त्यांना दवाखान्यात न्यायला पैसे सुद्धा नाहीत आमच्याकडं. खायला धान्य नाहीत, कडधान्य नाहीत, भाजीपाला नाही, काय नाही. मग काय आणायला लागतं? मग काय खाता? काय खाता हाय तेच खात होतं विकत आणून. विकत बी भेटत नाही. 20 रुपये हे पावशेर माळव आहे आणि हे तेल 150 रुपये किलो आहे. शेंगदाणे 120 आहेत. नाही ना परवडत आम्हाला, काहीच परवडत नाही उचलीतून ह्याच्यातून. कायच वाडं इकत नाही, वाडं निघाना आणि हे पुरतं. मग हे मुलांच्या शाळेचं कसं? मुलांची शाळा कायची आता. ऊसतोड महामंडळ आहे किंवा इतर सगळे महामंडळ आहे हे तर माहित आहे तुम्हाला. हे सगळं गरीब लोक म्हणून तोडतोय साहेब. आता मी कुठं जळगावकडे जा, इकडं खानदेश जळगावच्या, म्हणून एवढं पाणी नाही काय नाही, म्हणून इकडे लांब यावं लागतो काम करायला. त्याच्यामुळं गरिबामुळं काय बी बघत नाही साहेब. लोक येतात, सरकार बघत नाही, काय बघत नाही. पोरं आजारी पडले, ह्यांना पैसे आणायचे कुठून, मुकादम कोण घ्यायचं आणि द्यायचं दवाखान्यात भरून, तेच पैसे फेडावं लागतं. अजून कुठं काय आहे ते बरं आहे, करत राहायचं. दुष्काळी भागात काम नाही, जगण्याला अर्थ नाही, म्हणून जगण्यासाठी बाहेर पडलेले हे ऊसतोड कामगार. न राज्य सरकारला याची काळजी, ना साखर संघाला. सरकारनं गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळ सुरू केलंय खरं, पण त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या जीवनात किती फरक पडला याचं उत्तर या कामगारांच्या थकल्या भागल्या चेहऱ्यांवर स्पष्ट दिसतं. रोजचं जगणं म्हणजे ऊस तोडणं, तो कारखान्याला वाहून देणं आणि पुन्हा पुन्हा तेच ते.
फळातील ऊस कापल्यानंतर तो आता गाडीत भरण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ही गाडी कारखान्याच्या दिशेने काही वेळामध्ये निघणार आहे. कधी कधी रान आणि पायवाटेचं अंतर खूप लांब असतं, त्यामुळे ट्रॅक्टरला शेतात नेता येत नाही. मग कामगार ऊस तोडतो, त्याच्या मोळ्या बैलगाडीत भरून नेतो. इतकं कसरतीनं आणि जोखमीचं काम त्याला करावं लागतं. त्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण वाढलंय. ऊसाची मक्तेदारी आणि साखरेची कारखानदारी याच्या मागे असतात ऊसतोड कामगारांच्या खर्ची पडलेल्या पिढ्या. कोरडवाहू शेती, अल्पभूधारक झालेला शेतकरी वर्ग, दुष्काळ या सगळ्यांमधून ऊसतोड कामगारांची संख्या वाढतेच आहे. मराठवाड्याचा दुष्काळी भाग, त्यातून आलेले हे ऊसतोड कामगारांचे तांडेच्या तांडे सर्वत्र दिसतात. ऊसतोड कामगार टोळीमध्ये काम करतात. ऊसतोड कामगाराचा प्रश्न सोडवण्याऐवजी भिजत ठेवण्याकडेच राजकारण्यांचा कल असतो. हंगामात चर्चा करायची, मोठमोठी आश्वासनं द्यायची, पण प्रत्यक्षात बदल काहीच नाही. ऊसतोड कामगार हा रब्बीची पेरणी झाल्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आपली गावाकडची सर्व कामं उरकून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा या शेजारील ऊस उत्पादक राज्यात ऊस तोडणीसाठी स्थलांतर करतो. विविध कारखान्यांचे मुकादम हे दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ऊसतोड कामगारांकडे येतात, उचल देतात. याला कोयता म्हणतात. टोळी मुकादम हे कंत्राटदाराकडून पैसे घेतात, तर कंत्राटदार हे साखर कारखान्याच्या ट्रस्टकडून पैसे घेतात. या साखळीमध्ये प्रत्येक टप्प्यावर करार केला जातो. पण मुकादम आणि ऊसतोड कामगार यांच्यात होणारा करार हा तोंडी असतो. याला कोणतंही कायदेशीर स्वरूप नसतं. मग त्यातूनच होतं शोषण. आज या ऊसतोड कामगाराच्या मुलांना शाळा अवेलेबल होत नाही. शासनानं वेळोवेळी साखर शाळा जाहीर केल्या, परंतु कागदोपत्रीच या राहिल्या. आजपर्यंत कुठल्याही कारखान्याच्या परिक्षेत्रामध्ये साखर शाळा चालू होत नाही. आजही ऊसतोड कामगारांना लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावानं जो आयुर्विमा जाहीर झाला, तो आयुर्विमा कुठल्याही कामगाराला जाहीर होत नाही. आजपर्यंत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावानं मंडळ स्थापन केलं गेलं, पण त्या मंडळाला या शासनाच्या बजेटमध्ये तरतूद जाहीर होत नाही. या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करता आज ऊसतोड कामगारांना कोणीही वाली उरलेला दिसत नाही. ऊसतोड कामगार आहेत कोण? ऊसतोड कामगार हे भटक्या विमुक्तांमधील आहेत. धनगर असतील, वंजारी असतील, बेरड असेल, भिल्ल असेल, रामोशी असेल, ही सगळी भटक्या विमुक्तामधली दुष्काळग्रस्त भागामधली माणसं. त्यांना वर्षाचा करार केला जातो. तो करार कुठल्याही कागदोपत्री असत नाही. त्यामध्ये मुकादम असेल, कुठलीही सिस्टीम असू द्या, अक्षरशः या कामगारांना उचलून आणलं जातं. वर्षभरा 6 महिन्याच्या पिरियडमध्ये ज्यावेळी त्यांचे पैसे फिटत नाहीत, त्यावेळी त्या कामगारांना वेठीस धरलं जातं. त्यांना हाणमार केली जाते, त्यांना किडनॅप केलं जातं. मागेल त्याला काम देण्यासाठी रोजगार हमी योजना आली, पण त्यामुळेही ऊसतोड कामगारांचं स्थलांतर थांबलं नाही. दरवर्षी तांडेच्या तांडे बाहेर पडतच असतात. ऊसतोडणी कामगारांच्या हातातला कोयता सरसर चालत असतो. तोडलेला ऊस वाहून देणं हेही काम जोखमीचं असतं. पण कष्ट म्हणजे जीवन. पण त्या कष्टालाही मोल नसतं. आता मोबाईल आला. फील्डमनच्या मोबाईलवर नोंदीची देवाणघेवाण होते, पण बाकी जैसे थे. तंत्रज्ञान आलं म्हणून कष्ट थोडेच चुकणार आहेत. आता ह्याची गाडी आपण ही केली की त्याचं ह्या काहीचं शेव झाली ह्याची स्लीप. आता ह्याची स्लीप कारखान्याला गेली. ह्याचा गाडीवान मुक्कादम ह्याचं नाव काय आहे? उमेश रामचंद्र रेपे आणि त्याचा मुक्कादम आहे कल्याण बाबा रंधवे. आता हा परत इथं ही मारले हो का. हा, ह्याचं आता जतन करा म्हणते. शेव केली, ह्याची स्लीप गेली. आता सतत काम करणाऱ्या या ऊसतोड कामगारांना साप्ताहिक सुट्टी नसते. रात्री अपरात्री काम, न विम्याचं संरक्षण, न अपघात झाला तर उपचाराची शाश्वती. राज्यातल्या साखर सम्राटांना मी आवाहन करतो
की येणाऱ्या काळामध्ये जर खऱ्या अर्थाने तुम्हाला या लेबरला ऊस तोडायला घेऊन जायचं असेल तर कारखान्यावर जाण्याच्या अगोदर त्या ऊसतोड कामगाराचा 50 लाख रुपयाचा विमा उतरल्याशिवाय आम्ही येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही ऊसतोड कामगार कारखान्यावर जाऊ देणार नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे ऊसाचं नुकसान झालं तर ऊस उत्पादक शेतकऱ्याला सरकारच्या योजनांचं संरक्षण मिळतं, पण ऊसतोड मजुराला काहीच संरक्षण मिळत नाही. उलट ऊसतोड मजूर समस्यांच्या ओझ्याखाली दबला जातो. साखर कारखाने मात्र आपण कामगारांच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही देत असतात. या करोना काळात कामगाराला मदत दिली जातीये असं साखर कारखान्यांतर्फे सांगण्यात येत आहे. आता सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा राज्यामध्ये जास्त कार्यक्षेत्र असणारा कारखाना आहे. ह्याच्यामध्ये मजुरांची संख्यासुद्धा जास्त असते. साधारण 5,000 TCDचा हा कारखाना असून साधारण 6,500 पर डे कॅपॅसिटीने चालतो. तर ह्या नगऱ्यांच्यासाठी आम्ही सुरुवातीपासून म्हणजे ज्यावेळेस ऑफ सीझन होता त्यावेळेससुद्धा आम्ही साईटवर नगरी वसाहत ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी आम्ही त्यांचे ज्या कोपी त्या ठिकाणी घरं बांधली जातात त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग त्यावेळेसपासून आम्ही केलं की प्लॅन तयार करून प्रत्येक घरामध्ये किती अंतर असलं पाहिजे, त्यांच्या जनावरांच्या गोठ्यामध्ये आणि घरामध्ये किती अंतर असलं पाहिजे, हे सगळं नियोजन आम्ही त्यावेळेस केलेलं होतं. तसेच आता ज्यावेळेस कोरोनाची परिस्थिती 15 दिवसापासून जास्त ह्या भागामध्ये सुरू झाली, म्हणजे पूर्वी शहरी भागामध्ये जास्त होती, आता ग्रामीण भागामध्ये जास्त सुरू झाल्यानंतर आम्ही त्यांना सॅनिटायझरचं वाटप असेल किंवा साबण असेल किंवा त्यांची आरोग्याची तपासणी असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कारखाना प्रशासनाने या ठिकाणी वेळोवेळी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे व त्यांना त्यामध्ये जेवढं संरक्षण देता येईल नगऱ्यांना, कारण ते आपल्या जीवावर आपल्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आलेले असतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाने घेतलेली आहे. ऊसतोड कामगारांची बहुतांश मुलं ही शिक्षणापासून वंचित राहतात. 6 महिने फळात तर 6 महिने घरी, यामुळे मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होते. पाणी असो की निवारा, ऊसतोड कामगारांना कितीतरी समस्यांना सामोरं जावं लागतं. लहान मुलं, वयोवृद्ध माणसं सतत आजारी पडतात. ऊसतोड कामगारांसाठी साधे मोबाईल हॉस्पिटलही नाही. मासिक पाळीत महिलांना होणारा त्रास, सॅनिटरी पॅडचा असणारा अभाव, हे सगळं असतंच. कोरोनाच्या काळात तर आरोग्याचे प्रश्न अधिकच गंभीर बनले. ऊसात कधीकधी हिंस्र प्राणी लपलेले असतात. साप, विंचू सर्रास दिसतात. ऊसतोड कामगार या उपेक्षित, वंचित घटकाला कोणत्याही कायद्याचं संरक्षण आजपर्यंत मिळालेलं नाही. महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी असण्याचंच प्रमाण जरा जास्त दिसतं आणि दुसरे मग आजार असतात की जे त्यांच्या मासिक पाळीशी किंवा मेन्सेसशी संबंधित असतात, त्याच्याकडे पण त्यांचं खूप दुर्लक्ष असतं. होतं असं म्हणून त्या टाळाटाळ करतात. आपण त्यांना सांगितलं लगेच सोनोग्राफी करून घ्या किंवा काय, तर पुढचे जे होणारे कॉम्प्लिकेशन असतात ते लवकर कव्हर होऊ शकतात, पण ते तेवढं त्याच्याकडे एवढं सिरियसली बघत नाहीत. नाही मग आत्ता तात्पुरतं द्या, मग नंतर पाहूया, आणि मग ते वाढत जातं. असे सगळे प्रॉब्लेम्स होतात. ताप आला तर 4 दिवस अंगावर काढतील, मग येतील, आणि नंतर आपण इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितले तर ते करणार नाहीत. कुठेतरी एक इंजेक्शन द्या, थोड्या गोळ्या द्या वगैरे, असं हा कोर्स अर्धवट करतात. एक तर त्यांच्या पिण्याच्या पाण्याचं बरोबर नसतं, एका ठिकाणचं पाणी नसतं त्यांचं पाणी प्रत्येक कुठल्या विहिरीचं, कुठल्या पाटाचं, त्याच्यामुळं गॅस्ट्रोचे लक्षण जास्त आहेत. लहान मुलांच्यात आहेत, हे आहेत. पाणी उकळून गार केलेलं प्या म्हटलं तर ते पिणार नाहीत, तेवढा वेळ पण त्यांना नाही आहे. महाराष्ट्राची साखर उत्पादनात देशात आघाडी आहे. गेल्या वर्षी राज्यात 165 लाख टनाचं गाळप झालं. यंदा आतापर्यंत 420 लाख टन ऊसाचं गाळप करण्यात आलंय. अहोरात्र कष्ट करून ऊस कारखान्यात येतो, त्यातून विक्रमी साखर उत्पादन होतं. पण ऊसतोड कामगारांचं काय? त्यांचं काय भलं होतं हाच खरा प्रश्न आहे. कामगारांच्या प्रश्नावर राजकारण्यांची हंगामात प्रचंड चर्चा होते. 13 ते 14 लाख ऊसतोड कामगारांचा प्रश्न म्हणून नव्हे, तर 13 ते 14 लाख मतदार म्हणून राजकारणी या प्रश्नाकडे बघतात. साखर संघ आपल्या सोयीचे निर्णय घेतो असा आरोप होतो. भरपूर उत्पादन होणाऱ्या या गोड साखरेमागे आहे ऊसतोडणी कामगारांच्या कष्टाची कडू कहाणी. साखर तयार होण्यामागे अनेकांचे हात आणि कष्ट
लागलेले असतात. मात्र सर्वात महत्त्वाचे कष्ट जे आहेत ते ऊसतोड मजुरांचे. जेव्हा या साखरेचा गोडवा त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजनाच्या रूपानं जाईल आणि त्यांना साखर कारखान्यावरती हव्या त्या सुविधा मिळतील, त्याच अर्थाने खरी साखरेची कडू कहाणी गोड व्हायला सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही. ऊसतोड कामगारांचे प्रश्न हे ज्वलंत आहेत. ऊसतोड कामगारांच्या पिढ्यानपिढ्या संघर्ष करण्यात गेलेले आहेत. पोटाची गरज भागवण्यासाठी वेदनामय जीवन जगत ऊसतोड कामगारांनी आयुष्याची राख केली आहे. पण राजकारण्यांच्या, साखर संघांच्या भूलथापांमध्ये खंड पडलेला नाही. आपण ऊसतोड कामगारांचं हित साधतो असा दावा साखर कारखानदार सतत करत असतात. पण ऊसतोड कामगारांचं कष्टमय जीवन मात्र बदलत नाही. राजकारणी सत्तेच्या शिड्या वर वर चढत जातात. ऊसतोड कामगार मात्र आहे तिथेच राहतो. कोयता हातात घेतलेला हा कामगार पुरी वेदना घेऊन पोटासाठी काम करतोय. त्याचा आत्मसन्मान कायम राहावा, त्याच्याही जीवनात कधी प्रगतीचा सूर्योदय व्हावा असं इथल्या व्यवस्थेला वाटणार तरी कधी. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे असं म्हणत या कामगारांनी एल्गार केला तर शोषणावर भक्कम झालेली ही व्यवस्था कोलमडून पडायला वेळ लागणार नाही. कॅमेरामन निखिल करंदीकर सह सागर आव्हाड, साम टीव्ही, सोमेश्वर नगर.